हाय एव्हरीवन. आज ना मला काहीतरी गोड करायचं होतं आणि तेही घरात असलेल्या साहित्यातच करायचं होतं. आणि मग त्याच्यासाठी मस्त ऑप्शन कोणता आहे तर म्हैसूर पाकच. कारण म्हैसूर पाकसाठी काय लागतं, तेल, साखर आणि बेसन पीठ. आणि हे तिन्ही आपल्या घरात असतंच. तर मी तेल किती 1.5 वाटी घेतलेलं आहे, साखर 1.5 वाटी घेतली, 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे आणि डब्यात सेट करणारे म्हणून डब्याला असं तेल लावून घेतले. आता तेल एका पातेल्यात ओतलं, पातेलं गरम करायला ठेवलं. कमी गॅसवरती तेल गरम होईल तोपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे. तर पाकासाठी मी साखर कढईत टाकली आणि अर्धी वाटी पाणी टाकलं. आता पाक इकडं आपल्याला काही कडक असा 1 तारी 2 तारी काय करून घ्यायचा नाही आहे. फक्त साखर विरघळून घ्यायची आणि थोडंसं असं चिकट व्हायला पाहिजे. म्हणजे उकळी आल्यानंतर थोडंसं दाटसर होतं की नाही, तसं झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. तर एकसारखं हलवत मी साखर विरघळून घेते, म्हणजे पटकन आपला हा पाक तयार होईल. आणि नंतर बेसन पीठ टाकायचं. आता बेसन पीठ टाकताना सुरुवातीला काय वाटतं की बाबा आता ह्याच्या गाठी, कारण आपण डायरेक्ट पाकात टाकतो आहे ना, वरून ड्राय बेसन पीठ, त्याच्यामुळे असं वाटतं की गाठी होत आहेत की काय, दिसत आहेत की काय. पण तसं नाही, कारण म्हैसूर पाक अशी रेसिपी आहे की पूर्ण रेसिपी होईपर्यंत ती सारखी मिक्स करत राहावी लागते, हलवत राहावी लागते. त्याच्यामुळे त्याच्यात गाठी अजिबात राहत नाहीत. तर बघा, व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात तेल टाकायचे. तेल आपल्याला गरमच लागणार आहे, पूर्ण रेसिपी होईपर्यंत तेल गरमच लागणार आहे. त्यामुळे ना गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती तेलाचं पातेलं मी तसंच ठेवणार आहे आणि एक एक पळी टाकून बेसन पिठामध्ये ती सारखी हलवत राहणार आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण तेल टाकू ना, त्यावेळेस ते तेल सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि असंच सुरुवातीला अगदी 2-3 वेळा तुम्ही जेव्हा तेल टाकचाल की नाही, त्यावेळेस असंच होतं की बाबा दिसतच नाही, तेल टाकलेलं कळतच नाही, कारण ते व्यवस्थित मिक्स होतं, आतमध्ये सगळं मिक्स होऊन जातं. मी तुम्हाला हा फास्टमध्ये व्हिडिओ दाखवते, पण पूर्ण अजिबात स्किप केलेलं नाही आहे. पूर्ण हळूहळू जेव्हा जेव्हा आपण तेल टाकू ना, त्यावेळेस त्याच्यात काय काय बदल होतो आहे ना, तो पूर्ण तुम्हाला बदल याच्यात दिसेल की सुरुवातीला आपण जेव्हा तेल टाकायचो त्यावेळेस कसं मिश्रण होतं, नंतर तेल छान मुरल्यानंतर आणि नंतर कशी जाळी सुटते आहे, हे सगळं हे तुम्हाला याच्यात दिसून जाईल. तर बघा, आता थोडी थोडी जाळी दिसायला लागली आहे, तरीही आपल्याला तेल टाकायचं आहे. जोपर्यंत ह्या मिश्रणातून साईडला तेल शिल्लक राहत नाही, म्हणजे साईडला तेल असं राहत नाही आणि जास्त जाळी येत नाही, तोपर्यंत तेल टाकतच राहायचं आहे. आता इथं माझ्याकडून एक मिस्टेक झाली आहे, ती अशी की हे मिश्रण ना थोडंसं जास्त घट्ट होईपर्यंत मी परतत राहिले. तर तसं करायचं नाही. थोडी जाळी दिसायला लागली की नाही आणि थोडंसं सैलसर मिश्रण असेल ना, की तेव्हाच सेट करायला ठेवायचं. आणि सेट झाल्यानंतर मी वरून परत तेल टाकते आहे गरम. त्यामुळे 2 कलर येतात, ब्राऊन आणि येलो, असं 2 कलर येतात. जसं आपल्याला मार्केटमध्ये मिळते की नाही, सेम तसं. तर माझ्याकडून इथं एक ही मिस्टेक झाली आहे की थोडंसं घट्ट जास्त होऊ दिलं, नंतर सेट करायला गेले, त्याच्यामुळं त्याचे तुकडे पडत आहेत. पण एवढा खुसखुशीत झाला आहे ना की त्याच्यातून जेव्हा मी काढायला गेले ना, असं एकदम त्याचं भुगा झाल्यागत होतो आहे, एकदम खुसखुशीत. तोंडात टाकला ना की लगेच विरघळतो आहे, एवढा तो खुसखुशीत झाला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर झाली ओके रेसिपी. टेस्टला तर एकदम भारी आहे, A1 आहे म्हैसूर पाक. पण खूप जास्त सॉफ्ट झालेला आहे तो. हां, पण तुम्हाला जर वाटत असेल ना की तोंडात टाकताच म्हैसूर पाक विरघळावा, तर ही रेसिपी तुमच्यासाठी.